छावा मूवी देखी है भैया, कैसी लगी आपको? नहीं अच्छी थी सब एक्टिंग। अपने विकी कौशल की लास्ट में जो एक्टिंग थी वो टॉप नॉच थी इन द एंड। अब पहले से लेकर लास्ट तक और जो हिस्ट्री बताया मतलब अपनी छावा मूवी की, कैसी लगी सबको? अच्छी लगी। कितने स्टार देंगे मूवी को? हाँ कितने स्टार देंगे मूवी? हाँ 5.5 5 आउट ऑफ 5। कैसी लगी सर मूवी आपको? छावा मूवी देखी आप, कैसी लगी? बढ़िया लगी। और जो उसका एंडिंग बताया, जो आंखों में आंसू आएगा मतलब आंखों में आंसू लायक आने लायक ही था। बहुत अच्छा, एक्ट भी अच्छा था, सब कुछ अच्छा किया। मूवी के बारे में क्या बताना चाहेंगे? सबको देखनी चाहिए ऐसी मूवी, मतलब जो बनाया सबने देखना चाहिए, सबने, छोटे बड़े बूढ़ो सबने देखना चाहिए। अपने हिस्ट्री दोहराया उन्होंने, मतलब हाँ सबको मालूमात पड़ेगी इससे, हाँ, एक सबको motivation मालूम मिलेगा। सबको, और हिंदू राष्ट्र सब एक नजर में देखा जाएगा। चलो, जय महाराष्ट्र। जय माता। नाम चेंज करो वो पहले का है, वो पहले का है। कैसी लगी मूवी? अच्छी लगी बहुत। देखिए है मूवी छावा मूवी, कैसी लगी आपको? बहुत मुझे ये कैसी लगी? इमोशनल लगी बहुत। हाँ, इमोशनल। इमोशनल लगी। और क्या बोलना चाहेंगे आप? कुछ नहीं, अच्छी मूवी है बहुत। सबको देखनी चाहिए मूवी। हाँ अच्छी लगी आपको, पसंद है ना? सबको बोलो सब आके देखो, मतलब सब आके देखो, ये मूवी बहुत अच्छी है। क्या बोलेंगे भैया, कैसी लगी मूवी आपको? ज्या युवा पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माहित नाही त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची छावा मूवी अवश्य बघावी। त्याच्यामध्ये कळल की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास काय होता, महाराज कसे होते, महाराज कसे लढले, ते सगळे आपल्यासाठी लढले ते. छावा मूवी मध्ये कळेल। जे युवा पिढी आहे ना, त्यांना सांगण्याचा फक्त एकच उद्देश आहे, संभाजी महाराजांची हा छावा मूवी एकदा आयुष्यात नक्की बघावी। का लोकांना काय बोलणार, म्हणजे एक संदेश द्या तुम्ही, म्हणजे की सगळ्यांना बघितली पाहिजे अशी मूवी, अशी बॉलिवूड मध्ये बघायला म्हणजे पाहिजे. छावा मूवी म्हणजे संभाजी महाराजांचा इतिहास आतापर्यंत पुरुषांना माहित नाही, आपल्या लोकांना माहित नाही, पण आता ह्या मूवी मार्फत सगळ्यांना माहित होईल की छत्रपती संभाजी महाराज काय होते, कसे लढले, कसे कष्ट खाल्ले आपल्या स्वराज्यासाठी। बस एवढं। एक घोषणा करून काही छत्रपती संभाजी महाराज की। थँक्यू। कशी वाटली भैया पिक्चर? एकच एक घोषणा द्या जोराने. छत्रपती शिवाजी महाराज की। अजून काय बोलणार भैया, कशी वाटली पिक्चर? छावा मूवी आपल्याला ब्लॉक बस्टर, पैसे वसूल झाले की नाही? कैसी लगी भैया पिक्चर आपको? तो कट्टर हिंदू असेल ते नक्की हा मूवी बघा, 100% अंगावर काढेल आणि डोळ्यात पाणी येईल 100%. धन्यवाद। कशी वाटली भैया? चांगली वाटली। कैसी लगी भैया आपको मूवी देख के? मजा आया? चांगली होती पिक्चर, छान होती। ऍक्टिंग कशी केली सगळ्यांनी? ऍक्टिंग वगैरे चांगली, देशभक्तीवरती, आपल्या देशाच्या धर्माची रक्षा करते त्याने, त्याच्यावरती. धन्यवाद। कैसी लगी भैया? भारी मूवी होती, फॅन्टॅस्टिक। बोलेंगे भैया? मजा मजा है, आया? बहुत मजा है भाई। ऐसी बननी चाहिए पिक्चर। क्या बोलेंगे भैया, कुछ बोलेंगे? मजा आई भैया। हर हर महादेव। महादेव, हर महादेव। भैया बोलो। या मूवी बद्दल एकच सांगू इच्छितो की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ज्या आताच्या नवीन पिढीला माहित नाही, त्या पिढींना नाही का हे पिक्चर बघणं आवश्यक आहे। आणि छत्रपती महाराजांचे जे ग्रंथ आहे, 2 छावा म्हणून बुक आहे, त्यांनी ते वाचले पाहिजे। नवीन नवीन लहान मुलं आहे, त्यांच्या अभ्यासक्रमात त्यांचा इतिहास आणला पाहिजे। कारण की ब्रिटिशांचा इतिहास हे ते आणखी आतापर्यंत आपल्या शाळेमध्ये, शाळेच्या पुस्तकामध्ये आहे। हेच इतिहास आपल्या राजांचा, महाराजांचा, कर्तृत्वांचा, त्यांच्या धर्मांचा आदर करत जे राजे लढले त्यांचा पूर्ण विचार करून आपल्या अभ्यासक्रमात आणला पाहिजे। कारण की लहान मुलांना याबद्दल काहीच माहित नाही आहे। जे मुलं नवीन आहेत त्यांना संभाजी महाराजांचं नाव पण माहित नाही, पण पिक्चरनुसार आता माहित व्हायलं। त्यामुळे नाही का हे गव्हर्नमेंटनं काय केलं पाहिजे, कारण की पाठ्यपुस्तकात आणलं पाहिजे। यांना इतिहास घरच्यांनी पण सवयी लावल्या पाहिजे की आपल्या राजांचा इतिहास काय झालं, काय घडलं, यांच्यावर विचार करून त्यांना वाचण्यात आणलं पाहिजे। हे सांगू इच्छितो की छत्रपती संभाजी महाराज की जय। चांगला मेसेज दिला तुम्ही पब्लिकला, धन्यवाद। चला भेटू। आवडले। शेवटी अंगाला काटे आले, रडू आमच्या डोळ्यात आसू आलेले। शेवटी संभाजी महाराजांवर आपल्या स्वराज्याचे रक्षक, हिंदवी स्वराज्याचे रक्षक, की त्यांचे किती अत्याचार झाले त्यांच्यावर, खूप हाल करून, हा चेष्टा सहन करून आपण या आज मातीत जगतोय। आज आपण फक्त त्यांच्यामुळे स्वराज्यासाठी लढलेत आपण। छत्रपती शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे गुण आज आमच्यात यावे असं आम्हाला वाटतंय, आणि आम्ही त्यांच्या सांगण्यानुसार किंवा त्यांच्या
चित्रानुसार म्हणा की त्यांच्या वेशभूषानुसार आणि त्यांच्या किमान आपण आतापर्यंत मूवी मध्ये बघितलं फक्त वेशभूषाच आपल्याला समजलेली आहे. अजूनपर्यंत त्यांची कारकिर्दी काय आहे, त्यांची कशा प्रकारे त्यांनी युद्ध लढले, त्यांची बोलण्याची रीती, त्यांचा आई बहिणीविषयी सन्मान, सर्व तर खूप पायासारखं ह्या मूवी मध्ये. आणि अजूनपर्यंत की अशी मूवी मी अजूनपर्यंत कधी बघितली नाही. खूप छान मूवी आहेत आणि खूप रेकॉर्ड तोडणारे मूवी तुम्हाला सांगतो. आणि लहान लहान मुलांपासून या मूवी दाखवला पाहिजे, लहान लहान मुलांना सांगितलं पाहिजे संभाजी महाराजांचा इतिहास. संभाजी महाराज खरे संभाजी महाराज काय होते, त्यांच्याबद्दल सर्व त्यांची वेशभूषा वगैरे, त्यांच्याबद्दल सर्व सर्व टोटल त्यांना आता लहानपणापासून जसं त्यांच्या आपण कानावर टाकतो ना, तसंच आपले मुलं मोठं होऊन किंवा मुले असेल मुलं असेल मोठं होऊन त्यांच्यावर त्याचे संस्कार पडतात. आज जे आपला बलात्कार होत आहेत आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आता बलात्कार होत ते होऊ नये, हे त्यांच्या संस्कार त्यांच्यावर पडावेत, खूप संस्कार पडावे. आपलं फक्त हिंदू धर्म म्हणजे आपण हिंदू धर्म असं नाही की आपण हिंदू हिंदू फक्त जय श्रीराम बोलणं, जय शिवराय बोलणं नाही, तसे संस्कार घेतले पाहिजेत. आपण आपल्या जर रस्त्यावर जर एखादी स्त्री चालते तिला आपण माते समान दर्जा दिला पाहिजे, आई समान दर्जा दिला पाहिजे. हे जर आपण केलं ना तर कुठेतरी आपल्याला मनावर की वाटतं की नाही यार की आपल्या महाराजांनी आपल्यासाठी, आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी इतकं केलंय, तर आपण त्यांचे काहीतरी संस्कार घेतोय. हे त्याच्याबद्दल बाकी इतकंच बोलतो. जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. म्हणजे तुम्ही आता मूवीला पूर्ण 5 स्टार पूर्ण माझ्याकडून टोटल राहणार आहेत. मूवीला टोटल 5 स्टार राहणार, कारण की आतापर्यंत विकी कौशलची ऍक्टिंग, त्यांची एक नंबर ऍक्टिंग केली त्यांनी. म्हणजे त्यांच्या ऍक्टिंग विषयी मी जितकं पण बोलणार आहे ना तितकं कमी. आणि यस वन आपलं रश्मिका ताई त्यांच्याविषयी पण जेवढं बोलणार तेवढं कमी आहे, कारण की दोघांना म्हणजे एकदम वेशभूषा, त्यांचं बोलणं, कॅरेक्टर. आणि मी जसं बघितलंय ना की जे इमोशनल सीन आहेत का, इमोशनल सीन म्हणजे त्यांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आलेले आहेत की यार खरंच की यार महाराजांनी त्यांची खरंच आपल्या पूर्वजांचा इतिहास कसा असेल यार. म्हणजे त्यांनी तो पुरा अभ्यास करा आणि जोक नाही हो, एवढं महाराजांचं सर्व चरित्र एका मूवी मधून सांगणं जोक नाही, खूपच मेहनत करावं लागते त्यांना, खूप मेहनत करावं लागते त्यांना, खूप. पण जे दिसलंय आज लोकांना मजाक नाही सांगत, आज इतकी पब्लिक आहे, लाखोनं पब्लिक, आज करोडोनं पब्लिक आज संभाजी महाराजांची मूवी बघते. काहीतरी थोडेफार संस्कार, कधी थोडेफार किंवा असं पूर्ण असं संस्कार त्यांच्यावर पडतील म्हणजे पडलेच पाहिजे. आणि आपल्या आई ते एवढंच सांगतोय की आपलं जिथं पण काही असं विचित्र ऐकायला आलं, बलात्कार वगैरे झाले, काही आले, पण सपोर्ट करा. फक्त कॅन्डल लाईट करणं, ओके, त्याच्यानंतर फक्त स्टेटस ठेवणं याच्यावर नाही, त्याच्या ऍक्शन घेतलं पाहिजे. त्याच्यावर कुठेही जर आपल्या आई बहिणीवर वाईट झालं पाहिजे त्याच्यावर ऍक्शन घेतलं पाहिजे, तेव्हा आपण की खरं आपल्या महाराष्ट्राच्या सर्व मावळे समजतो आपण खरं. थँक्यू बोलल्याबद्दल. जय शिवराय, जय शंभूराज. पिक्चर तुम्हाला खूप छान, एक नंबर पिक्चर आहे ती, सगळ्यांना बघायला पाहिजे, खूप छान आहे.